हॅलो गाईज, मी प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. वटपौर्णिमेचा सण जवळ येत आहे आणि वटपौर्णिमेचा सण हा प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक सौभाग्यवतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जसे श्रद्धेने पूजा करतो, त्याचप्रमाणे प्रत्येकजण आवडीने या दिवशी फोटोज क्लिक करत असतात. पण फोटो क्लिक करताना आपण कोणत्या पोजेस द्याव्या, की जेणेकरून आपण युनिक वाटू, आपण अट्रॅक्टिव्ह दिसू आणि आपल्यालाही वटपौर्णिमेचे फोटोज क्लिक करता यावं असं प्रत्येकीला वाटत असतं. तर त्यासाठीच काही पोजेस मी तुम्हाला घेऊन आलेल्या आहे, ज्या की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. वडाच्या झाडाची पूजा करत असताना तुम्ही ज्यावेळी पूजा करत आहात, त्यावेळी तुम्हाला कॅन्डिड फोटोज क्लिक करायचे आहेत. म्हणजे तुमची पूजा चालू आहे आणि कोणाला तरी तुम्ही फोटो काढायला लावायचा आहे. तुमचा पदर छान असा खांद्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. हलकीशी स्माईल चेहऱ्यावरती ठेवायची आहे. तुमच्या चेहऱ्यावरती भक्तिमय वातावरण दिसलं पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही फोटोज क्लिक करू शकता, जे की तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता. झाडाला फेरे मारताना सुद्धा तुमच्या हातामध्ये पूजेचं ताट आहे किंवा तुम्ही वडाच्या झाडाला धागा गुंडाळत आहात, यासुद्धा फोटो पोजेस तुम्ही क्लिक करू शकता. वडाच्या झाडाच्या जवळ बसून तुम्ही हात जोडलेले आहे, डोळे बंद केलेले आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, असा फोटोसुद्धा खूप छान दिसतो. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांचा मेकअप केलेला लूक असतो. काठपदर साडी असते, छान ज्वेलरी आपण वेअर केलेली असते, छान असा अंबाडा घातलेला असतो आणि सर्व काही एकदम मस्त लूक आपला येतो आणि त्यावरती हे फोटोज क्लिक केले तर ते खूप छान दिसतात. त्याचप्रमाणे तुमच्या हातामध्ये पूजेचं ताट आहे आणि तुम्ही मस्त कॅमेऱ्याकडे पाहत आहात. छान असं स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि तुमची ज्वेलरी, तुमच्या बँगल्स, तुमची साडी, हा जो पूर्ण लूक आहे तो याच्यामध्ये कॅप्चर होईल. त्याचप्रमाणे तुम्ही वडाकडे पूजा करायला चाललेला आहात, बॅक साईडने तुमचा फोटो क्लिक केला तर तोही सुंदर दिसेल. यामुळे तुमची साडी, ब्लाऊजचा जो बॅकनेकचा गळा आहे, त्याचप्रमाणे हेअरस्टाईल हे सर्व दिसेल आणि ते खूप छान युनिक वाटेल. किंवा मग तुम्ही एखाद्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली बसा, तुमचा जो साडीचा पदर आहे स्प्रेड करू शकता, की जेणेकरून त्या पदरावरची डिझाईनही दिसेल आणि तुमचा लूकही खूप छान दिसेल. वडाच्या झाडाला तुम्ही धागा गुंडाळत असताना कॅन्डिड फोटो क्लिक करायला सांगा. हे नैसर्गिक फोटो खूप सुंदर येतात. तुम्ही तुमची कृती चालू ठेवायची आहे. फक्त फोटोज क्लिक करायचे आहेत. हे सुद्धा खूप छान दिसतील. त्याचप्रमाणे शेजारी कुठे गार्डन असेल तर सिटिंग पोजमध्ये सुद्धा तुम्ही पोजेस ट्राय करू शकता, जे की तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता. त्याचमध्ये स्टँडिंग पोझिशनमध्ये तुम्ही देऊ शकता. पदर शो करू शकता, हेअरस्टाईल शो करू शकता, बँगल्स शो करू शकता, ज्वेलरी शो करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही टच करून वेगवेगळ्या ज्या पोजेस आहेत त्या ट्राय करू शकता. एकदम नॉर्मल हसणं, कॅन्डिड दुसरीकडे पाहणं, असे कॅन्डिड फोटोजसुद्धा खूप छान दिसतात. त्याचप्रमाणे फोटोज क्लिक करत असताना तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवायचं आहे आणि अगदी नैसर्गिक लूक द्यायचा आहे. ऑकवर्ड वाटून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे फोटोज खूप छान येतात. तर होप सो तुम्हाला या पोजेस आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक